शाळेतील स्वच्छतागृहात लावलेल्या सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीनच्या खुल्या तारेचा स्पर्श होऊन एका 6 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। ही धक्कादायक घटना बुधवारी लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी सकाळी 10च्या सुमारास घडली। या घटनेसाठी जबाबदार मुख्याध्यापकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आला आहे। यशस्वी सोपान राऊत वय वर्ष 6 असा मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे। 3 दिवसांपूर्वी पुयारची जिल्हा परिषद शाळा सुरू झाली। या शाळेतील स्वच्छतागृहात इन्सिनरेटर लावण्यात आले आहे। या मशीनची तार उघडी असतानाही मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी दुर्लक्ष केलं। यशस्वी लघुशंकेसाठी गेली असता त्या उघड्या तारेचा स्पर्श होऊन तिचा जागीच मृत्यू झाला। स्वच्छतागृहात जाणाऱ्या इतर विद्यार्थिनींना ही घटना दिसली। त्यांनी तातडीने शिक्षक आणि मुख्याध्यापकांना ही माहिती दिली।